यस मितांश 11 बिरवाडी प्रतीश घरत पुरस्कृत आपल्याला ही टीम पाहायला मिळते आणि जिथे आपण बघू शकतात ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्ट्राईकला शाहीश आणि नो स्ट्राईकला निकुंज. आणि तन्वीश वजे गोलंदाजीसाठी तयार. आजच्या रात्रीतली शेवटची अंतिम मॅच आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जो संघ विजय होईल तो संघ जाणार सुपर 8 मध्ये. आणि मात्र शेवटच्या दिवशी आपल्याला खेळताना दिसणार, शेवटच्या रात्री खेळताना दिसणार क्वार्टर फायनल मध्ये जाण्याची लढत, फ्री क्वार्टरची मॅच. आणि सुपर 8 मध्ये जाणाऱ्या टीमला संधी आहे. 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू इथे ते खेळू शकतात. पहिलाच बॉल एज लागली आणि डॉट बॉलने केले सुरुवात तन्वीश वजेने. अगदी टप्पा पडल्यावर बॉल आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला बॅटची एज. आणि जिथे आपण बघू शकतात बघा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट कव्हरमध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता जिथे डॉट बॉल येतोय. पहिली ओव्हर संधी धावून आली होती आणि इकडे काय होत आहे, 2 खेळाडूकडून चुकी होत असताना आणि नशिबाचा चौकार 4. यस डीजे मास्टर. थँक्यू. हा बघा शॉर्ट थर्डमॅन आहे कुठे, योगेश सारखा खेळाडू डीप मध्ये, योगेश पागदरे सारख्या खेळाडूकडून हे बेसिक क्रिकेट जे मात्र कुणालाही माहिती असतं त्यांच्याकडून हे चुकी होत असताना शॉर्ट थर्डमॅन जवळजवळ खूप दूर होता. आणि 4 दबा, 2 मध्ये 4, नशिबाचा चौकार. तिसरा बॉल, चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर, हलक्या हाताने मात्र खेळलाय, चेंडू गेलाय सरळ. यावेळेस तन्वीश गोलंदाजाकडे, बॅक टू द बॉलर हा फटका खेळला होता सरळ. हो आणखीन एक चान्स आली होता आणि इकडे पुन्हा एकदम मिसफिल्डिंग, रनआउट घेण्याचा प्रयत्न केला होता जिथे मात्र आपण बघू शकता मिसफिल्डिंग होताना पाहायला मिळते. कॅच देखील ड्रॉप, मिसफिल्डिंग देखील झाली, म्हणजे एकाच बॉलवर 2 संधी फलंदाजाला. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया, कॅच थोडं अवघड चान्स होता, बरोबर समोर खेळला होता. बघा तन्वीश उशिरा रिॲक्ट केला आणि त्यानंतर हा बाउन्स, अचानक बाउन्स झाला आणि त्यामुळे आपण बघू शकता 2 धावा येत असताना 2 धावांनी स्कोरबोर्ड 6. 6चे 6 धावा नशिबाचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. जिथे आपण उशिरात फलंदाज शाहीश आपल्याला पाहायला मिळतोय, एज लागून चौकार गेला. यावेळेस कॅच ड्रॉप, 2 धावा. 5व्यावर काय, 5व्यावर देखील मात्र चांगला बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिला आणि जिथे आपण बघू शकतात 5 बॉलचा खेळ होतोय. आतमध्ये येणारा बॉल टप्पा पडल्यावर लास्ट बॉल, पहिली ओव्हर. फटका फसला, उंच गेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का, पोहोचला होता परंतु कॅच टिपता आला नाही. आणि या ओव्हरमध्ये शाहीश थोडा मात्र आपण बघू शकता तर संघर्ष होतं, पूर्णपणे मात्र वर्चस्व राहिलं गोलंदाजाचं. धावा 8 आल्या तरी देखील, कारण की 2 कॅच ड्रॉप झाले, एक मिसफिल्डिंग चौकार आला तो देखील कॅच ड्रॉप झालाय, म्हणजे 3 कॅच एका ओव्हरमध्येच शाहीशचे ड्रॉप झालेत, हे आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये असं पाहायला मिळालं नाही, एखाद्या फलंदाजाला एकाच ओव्हरमध्ये 3 चान्स मिळतील आणि इथे पाहायला मिळते. एक ओव्हर आणि इथे मात्र चांगला फटका बॅकफुटवर जाऊन निकुंजचा, अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरून, चेंडू चाललाय डीप मध्ये,
पॉइंटला जातोय चौकार 4. सुरुवात चांगली दुसऱ्या ओव्हरची. निकुंजच्या बॅटमधून येतोय चौकार. चांगला फटका खेळला, ऑफस्टमच्या बाहेर होता, वाईड लाईनीच्या जवळ आणि इकडे मात्र इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. स्कोरबोर्ड 12. स्कोर कार्डवर पहिली ओव्हर 8 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल धावफलक 12. यावेळेस आतमध्ये येऊन गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये जात असताना एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होत असताना जिथे आपण बघू शकता 2 कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही टीमला एक एक रेफर आहे, भीमरसाठी आणि वाईड बॉलसाठी. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 स्कोर कार्डवर. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही टीमकडून. खास करून बिरवाडी जीवाग्रजची गोलंदाजी पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने आतमध्ये येऊन. आणि इकडे काय होतंय, इथे मात्र चेंडू हिट विकेट आणि डोक्यावर हात. निकुंज राऊत बॅक टू डगआउट. रिव्हर्स खेळताना मात्र पाय लागला स्टंपला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण, जिथे पाहायला मिळणार. बघा यावेळेस शेवटच्या क्षणाला पाय जाऊन आदळतोय स्टंपवर आणि हिट विकेट पाहायला मिळते. निकुंज राऊत बॅक टू डगआउट. पहिला झटका लागतोय बिरवाडी टीमला. हा बघा, नवीन फलंदाज सार्थक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 14 वर 1. पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला म्हणजेच बिरवाडी संघाला. पुढचा बॉल लोवर फुलटॉस. कीपर कडून देखील चुकी होत असताना कठीण असते कीपरसाठी, कारण की कीपर देखील अपेक्षित करत नाही की फुलटॉस बॉल आहे आणि तो मिस करेल फलंदाज. आणि अचानक त्याच्याकडे आल्यावर मात्र तो देखील सरप्राईज होता आणि इथे पायाला बॉल लागतोय. 1 धाव मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 15 स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ होतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक. आता मात्र चांगला बॉल शाहीश, जिथे मात्र आपण बघू शकता संघर्ष सुरू आहे अजूनपर्यंत तरी. बोलबाला त्याच्या समोर गोलंदाजाचाच राहिलाय. एक चौकार आलाय, तो देखील एजचा. इथे मात्र शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार. 1 ओव्हर 5 बॉल. 15 वर 1. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. आधी लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला स्विंग केलाय फटका. एकदा मात्र इकडे पूर्ण होताना दुसऱ्याचा प्रयत्न आणि सार्थक कमालची रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीने 1 गडी बाद 17. सर
तन्विश आणि इकडे मात्र पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळून काढलाय, एकदा पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चॅलेंजिंग आहे फील्डरसाठी देखील ही रनिंग बिटवीन द विकेट. शाहीश आणि त्याच्या जोडीला आपण पाहू शकतात सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्कोरबोर्ड 19, 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ होतोय आणि 19 आपण पाहू शकतात स्कोर कार्डवर. जिथे मोठे हिट येत नाही तिकडे मात्र सिंगल डबलवर देखील भार देणं गरजेचं आहे. 2 ओव्हर आणि 1 बॉल 19 स्कोर कार्डवर. एक बाजूला यंग टॅलेंट दांडी, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच मितांश 11 बिरवाडी, प्रितेश घरे त्यांचा संघ. आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, सरळ जाऊन आदळला स्टंपवर. चांगला बॉल, दांडी गोल, विकेट. सर चला बॅटिंग टीम 30 सेकंदामध्ये तुमचा फलंदाज खेळपट्टीवर पोहोचला पाहिजे. नवीन फलंदाज विक्रांत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा फलंदाज, शॉर्ट बॉलला फटका सजवलाय, उंच खूप गेलाय आणि कॅच केलं जाईल. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते बॅक टू बॅक तन्विश वजेच्या नावावर. दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट. फलंदाज विक्रांत बॅक टू द डग आउट. शॉर्ट बॉल होता, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. जिथे मात्र पहिलाच बॉल खेळत असताना थोडा जास्त बाउन्स मिळाला, कंट्रोलमध्ये नव्हता हा फटका. आणि चांगली कॅचिंग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय कॅच करताना एस डी मास्टर. थँक्यू. हॅट्रिक वर आहे गोलंदाज आणि यावेळेस चांगला बॉल अगदी एज लागले. शॉर्ट गली रिजन मध्ये बॉल जातोय, एक धाव मिळेल. सिंगल स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्डवर. एक बाजूला शाहीश आपल्याला पाहायला मिळते ज्याने 8 बॉलमध्ये 10 आणि दुसऱ्या बाजूला ऋषी आता चालाय 1 मध्ये 1. 3 झटके लागलेत. चांगला बॉल आहे यावेळेस, मात्र मान दिला या बॉलला जिथे मात्र गोलंदाज थोडा हवी होता. आणि इकडे 2 येतात. काय रनिंग बिटवीन द विकेट, फेकी तेवढी चांगली झाली नाही. बरोबर थ्रो असता तर मात्र परतावा लागला असता, परंतु आपण बघू शकतात एफर्ट दिले जातात मैदानाच्या आतमध्ये. डाईव्ह करून स्वतःला सेव्ह करतो इकडे फलंदाज साईश. आणि इथे आपण बघू शकतात हा बघा अगदी 2 धावा पूर्ण होताना 2 धावांनी स्कोरबोर्ड 22-22. 2 ओव्हर 5 बॉल नंतर 22 वर 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र 3 ओव्हर आणि 1 बॉलचा खेळ बाकी आहे, जिथे मात्र तन्विशने पहिल्या ओव्हरमध्ये 3 वेळा चान्स बनवले ते, जिथे मात्र संधी फलंदाजाला मिळाली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु यावेळेस मात्र काय गोलंदाजी
कीर्तेश गरज स्वतःला बॅक करतोय, जिथे आपण बघू शकता 3 विकेट गेले आहेत आणि 5 बॅट्समन आतापर्यंत पाहायला मिळाले, ज्यामध्ये कीर्तेश गरज अजूनही तंबूमध्ये आहे बसलेला. तबा कधी येऊ शकतील, कारण की एक अष्टपैलू खेळाडू पिरवाडीचा वंडर बॉय कीर्तेश गरज अजून येणं बाकी आहे. परंतु सध्या तरी 3 ओव्हर नंतर 22 बोलबाला गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कमांडीचे मास्टर थँक्यू मास्टर. चौथीवर पहिलाच बॉल आणि इकडे मात्र चेंडू फील्ड केलं जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज धनेश आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचचा हिरो धनेश, ज्याने 12वर 3 झटके दिले होते दातीवरे टीमला आणि 23वर 3. आणि जिथे आपण बघू शकता अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु असं नाही व्हायला पाहिजे की कीर्तेश बसूनच राहणार. स्वतःला बॅक केलंय, ठीक आहे, विकेट गेले सुरुवातीला, परंतु क्रीजवर येणं देखील गरजेचं आहे. आणि कधी कधी असं होतं की चांगला फलंदाज जेव्हा शेवटचे 10-12 बॉल असतात आल्यानंतर तो खेळ चांगला होईल का नाही हे प्रश्नचिन्ह असतं, कारण की आल्याला बॅट देखील फिरवायची असते. कारण की कितीही चांगला खेळाडू असला तरी आल्याला मात्र मोठी हिट करणं तेवढं सोपं नाही आहे. स्कोरबोर्ड 24 स्कोर कार्डवर, कारण की मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. मागच्या मॅचमध्ये 2 ते 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला, म्हणजे नजर चांगली बसवली होती. चांगल्या रीतीने मात्र फटके देखील पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत 24वर 3, मागचा बॉल वाईड, फुलटस बॉलला स्विंग केलं. यावेळेस मात्र चेंडू चालत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खराब फिल्डिंग. मी म्हणेल की मोठा हिट नाही, परंतु यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट. काय कमालीची डायरेक्ट हिट, आणि इथे रेफर केलंय थर्ड अंपायरकडे. बघूया काम फिट झाले का. इथे मात्र पंच पाहतील, शहानिशा करतील वॉर्डरूम मध्ये, आणि कॅमेरामॅनची देखील यामध्ये परीक्षा असते, जिथे आपण बघू शकतात रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे. आउट, विकेट. थँक्यू. स्ट्रगल सुरू होतं खऱ्या अर्थाने, मात्र आजचा रात्रीचा खेळ तेवढा चांगला झाला नाही. बॅक टू द डगआउट शाईश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज कीर्तेश, ए बॅटचा ब्रँड एम्बॅसेडर कीर्तेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि नो स्ट्राईकला असेल. 3 बॉलचा खेळ होतोय, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 26वर 4 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुलटाच बॉल होता. यावेळेस मात्र चेंडू जात असताना आणखीन एक वेस्ट एक ठिकाणी, जिथे मात्र एक धाव मिळते. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जर स्कोरबोर्डचा विचार केला तर 27-27. 4 बॉलचा खेळ होतोय, 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
50-55 धावा झाल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण की समोर देखील एक धारदार गोलंदाजी आहे, जिथे मात्र विक्रांत म्हणा जीवा घरत यांची मागच्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 27 आणि 4 विकेट. कीर्तेश स्ट्राईकवर वेळेवर अगदी यावेळेस बॅट आलंय. मी म्हणेल की फॉलो थ्रू मध्ये खूप चांगले एफर्ट, लगभग ऑलमोस्ट आला होता विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया, जिथे बघा अगदी वेळेवर बॅट आली समोर आणि थोडा पुढे पडतोय बॉलर पेक्षा देखील. डॉट बॉल, शेवटचा बॉल आणि कीर्तेश तयार. यावेळेस मात्र काय होत आहे, थोडा पुढे पडतोय चेंडू, गली रिजन मध्ये 1 धाव मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 षटक इकडे परिपूर्ण झालीत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28-7च्या सरासरीने 4 गडी बाद वजाव. थँक्यू. चार ओव्हर नंतर 28 आणि 12 बॉलचा खेळ बाकी आहे. टायमर देखील होणार बघा, मागच्या वेळेस तुम्हाला पेनल्टी बसली होती, हे देखील लक्षात घ्या. आणि 4.5 मिनिटं आहेत, ओव्हर परिपूर्ण करावे लागेल. टीम यंग टॅलेंट दांडी आणि हा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल पागदरे. पहिलाच बॉल जिथे डिलिव्हर केला जाईल. पहिलाच बॉल, चांगला फटका, चाललाय चेंडू टिप पॉइंट मध्ये. 4 धावेसाठी चांगली सुरुवात होत असताना कीर्तेश घरत स्टँड अँड डिलिव्हर हा हिट केलाय. 4 धावा. थँक्यू दिलीप मास्तर. पहिला बॉल आणि 4 ने केले सुरुवात. ऑफस्टमच्या बाहेर होता, शॉर्ट होता आणि हा बघा फटका अगदी इनफिल्डच्या वरून. 4 धावेसाठी 32 वर 4. यावेळेस मात्र चांगला बॉल, टप्पा पडल्यावर यावेळेस जात असताना कीपरकडे स्ट्रॉंग झोलकडे फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र आपण बघू शकता तेवढा वेगाने नाही आला आणि थोडा बॉल आतमध्ये देखील आला. 4 ओव्हर 2 बॉलचा खेळ होता आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 32 स्कोर कार्डवर. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होणार मिस्टर राहुल पागदरे आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मात्र चांगला बॉल हाताळला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक निखिल एकदा मात्र पूर्ण केले, दुसऱ्यासाठी येणार का यावेळेस नाही. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33 धावा धावपलकावर. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईकला ऋषी आपल्याला पाहायला मिळते. तेहतीस धावा धावपलकावर ऋषी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, पायाला चेंडू लागतोय. एक धावेसाठी मात्र इकडे प्रयत्न केला होता परंतु नकार दिला कीर्तेशने. डॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहू शकता डॉट, सिंगल डॉट. 4 मध्ये 5 खर्च केलेत. 33 वर 4.
4 ओव्हर 4 बॉल नंतर 5व्या ओव्हरचे 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर राहुल पागदरे. फुलटस बॉल, हो संधी होती इथे मात्र फुलटस बॉल मिस केलाय. तन्विश वजे पुढे सरसावतोय, बॉल फील्ड करतोय आणि सिंगल पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 34. 34 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल 5व्या ओव्हर मधला, जिथे आपण बघू शकतात म्हणजे 29 बॉल मध्ये 34 झालेत आणि 4 गडी बाद झालेत. पहिला झटका निकुंज, दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळाला सार्थक, तिसरा झटका विक्रांत आणि चौथा झटका सैज. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कीर्तेश. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 ओव्हरचा खेळ इकडे परिपूर्ण झाला आणि धावफलक 35. 4 विकेटच्या नुकसानात वजाव. थँक्यू. या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज ज्याने मेडन षटक हाताळलं चेतन तामोरे. गोलंदाजी मार्कवर, परंतु आता कीर्तेश आहे समोर. पहिलाच बॉल, कॅबेस पहिल्याच बॉलला फटका फसलाय, उंच गेलाय आणि मोठी चुकी. निखिलला मला वाटते जास्त घाई केली आणि जिकडे मात्र क्षेत्ररक्षक आरामात पोहोचला असता त्याला कॅच करू दिले आणि स्वतःने घेतला नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हा बघा, मी म्हणेल की जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे त्याची चुकी आहे. तुम्ही सरळ सरळ थांब सांगितलं पाहिजे होतं. हा कॉलिंगचा खेळ आहे क्रिकेट. हा किती महाग पडणार हा कॅच. साधा सोपा बेसिक क्रिकेट आहे. तुमच्याकडे बॉल येतोय आणि तुमच्यापर्यंत आरामात तुम्ही पोहोचतायत बॉलपर्यंत आणि समोरच्या क्षेत्ररक्षकाला चान्स देत आहेत. यावेळेस बघा तुम्ही कॅच सोडला, आता बघा चेंडू फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरला. षटकार, 6 धावा. 6ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43. 43 बजाव. मास्तर, एका चांगल्या खेळाडूला तुम्ही संधी दिली. अशा खेळाडू दिलाय तो ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखला जातो. कित्येक हाफ सेंचुरी त्याच्या नावावर आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकतात विकेट येता राहिला आणि पुढच्या बॉलवर राहुल कडून चुकी. गोलंदाज हताश निराश, परंतु इकडे मात्र हा डिफिकल्ट चान्स देखील असतो. किपरच्या भूमिकेत क्लोज किपिंग मध्ये एज लागून आलेला बॉल तेवढं सोपं नसतं आणि इकडे आपण बघू शकतो. हा बघा 2 कॅच ड्रॉप झालेत आणि स्कोरबोर्ड 43. 43 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल मध्ये 6 दिलेत. गोलंदाजाने मात्र 2 वेळेस संधी आणली होती आणि या वेळेस मी बघा 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर ओव्हर पिच बॉलला दिलाय फेकून 6 धावेसाठी. स्कोरबोर्ड 49. स्कोर कार्डवर कीर्तेश घरत ब्रँडेड फटका. षटकार एस डीजे. थँक्यू. थँक्यू मास्तर. फॅन फॉलोईंग कीर्तेश घरतची आपल्याला पाहायला मिळते बचकांडी.
यावेळेस आपण बघू शकता ओव्हर पिच बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. 6 धावा 2 बॉल आहेत. मी म्हणेल की कॅच विन द मॅच. कॅचेस विन द मॅचेस. आणि जिथे आपण बघू शकता कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 वेळेस षटकार आले. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप षटकार, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप, चौथ्या बॉलवर षटकार आला. वर 4. गोलंदाज देखील आता थोडा दबाव होता कारण की 2 षटकार आलेत. 5वा बॉल तयार. यावेळेस मात्र चांगला बॉल वेगाने टाकला. यावेळेस डॉट बॉल येतोय. मागच्या षटकचा विचार केला, मागच्या मॅचचा विचार केला, मेडन षटक आलं होतं, नो टेन्शन गोलंदाजी झाली होती. परंतु इकडे कीर्तेश आणि यावेळेस देखील कमाल केली असती चेतन तामोरेने, परंतु इथे 2 कॅच ड्रॉप झाल्या कारणाने मात्र ह्या धावा आल्यात. क्रिकेटमध्ये होत राहते, पडझड होत राहते, कधी वरचढ फलंदाज कधी वरचढ गोलंदाज. यावेळेस शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा आणि शेवटच्या बॉलवर फटका सजवला, हा देखील गॅपमध्ये आणि 50च्या पार धावफलक पोहोचवलंय. कीर्तेश मात्र फिनिश खूप चांगलं करतोय कारण की संधी त्याला मिळाली 2 वेळेस. स्कोरबोर्ड 53-54 धावेचं आव्हान इकडे मात्र यंग टॅलेंट दांडी टीम समोर मितान शिलेवान बिरवाडी संघाला ठेवलेला आहे.
चला फिल्डिंग सजवून घ्या टीम मितांश 11 बिरवाडी आणि ओपनिंग जोडी जात असताना मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 54चं आपल्याला पाहायला मिळते. अगदी मेगा स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले आपण बघू शकतात दाखवलं गेलं आणि ही क्वालिटी आहे पाटील नेटवर्क आणि डिजिटलची. ओपनिंग जोडी स्ट्राईकला राहुल आणि नो स्ट्राईकला दिपेन आलेला आहे. गोलंदाज कीर्तेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर आणि 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 54 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. यंग टॅलेंट दांडी आणि त्यांचे विपक्ष मितांश 11 बिरवाडी. आणि आपण पाहूया इथे मात्र कसा खेळ खेळला जाईल. 54चं टार्गेट आहे. यस पहिला बॉल डिलिव्हर आणि टायमर ऑन होणार जिथे आपण बघू शकतात पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे कीर्तेश घरत. पहिल्याच बॉलला एज आणि कॅच टेकन फलंदाज राहुल पहिल्याच बॉलवर इकडे मोठ्या हिटच्या जात असताना एज लागली आणि कॅच टेकन केलं कीपरने. सुरुवात चांगली करून देत असताना कीर्तेश बिरवाडीचा वंडर बॉय आणि फिनिश देखील चांगलं केलं. संधी मिळाली आणि आपण हा बॉल बघू शकतात एज लागली सार्थक घरतने कॅच टिपला आणि पहिल्याच बॉलवर विकेट बजाव. पहिल्या बॉलवर विकेट आणि नवीन फलंदाज तन्वीश वजे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. फुलटस बॉलला फटका सजवलाय चेंडू चाललाय लॉंग ऑन रिजनला मैदानाच्या बाहेर 4 धाब्यासाठी चांगली सुरुवात करून देत असताना तन्वीश वजे पहिल्या बॉलवर विकेट दुसऱ्या बॉलवर 4 चौकार. हा सिम्बॉल आपण पाहू शकतात जो दाखवला जातोय मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्क ग्राफिक्स जिथे आपण बघू शकतात कॅमेरा वर्क देखील खूप चांगलं अपडेटिंग खूप चांगली. ऑफलाईन स्कोरिंग अथर्व राऊत ऑनलाईन स्कोरिंग विघ्नेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4 धाबा. मागचा बॉल शॉर्ट बॉलवर फटका फसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक विकेट तन्वीश वजे. चौकारानंतर मात्र पुन्हा एकदा मोठ्या हिटकडे जात असताना शॉर्ट बॉलवर फटका फसला निकुंज राऊतच्या हातामध्ये जाऊन विसावतो कॅच मास्टर. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला बॅटिंग टीम थोडं स्पीडअप ठेवा. फलंदाज बाद झाल्यावर नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये गेला पाहिजे आणि इथे मात्र 4 वर 2 खऱ्या अर्थाने विकेट आला आणि सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळते. चार धावेवर दुसरा झटका. पहिल्या बॉलवर राहुल बॅक टू डगआउट. दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर तन्वीश वजे बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेजेंडरी खेळाडू आहे योगेश पागधरे. 40+ खेळाडू खूप मोठा क्रिकेट खेळलाय योगेश पागधरेने. सातत्याने दांडी गावाचं नाव मोठं केलंय. पाहूया इथे मात्र कसा खेळ केला जाईल.
कीर्तेश घरत. प्रत्येक विकेट मागे एक चांगलं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. जो संघ विजय होईल तो सुपर 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. आणि इथे 4/2 3 बॉल नंतर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 3 मध्ये 2 विकेट. सुरुवात चांगली मितान इलेव्हन बिरवाडी टीमची. प्रितेश घरत पुरस्कृत मितान इलेव्हन बिरवाडी. गुड बॉल डायरेक्ट हिट आलाय. आणि इकडे मात्र अपील लाऊड आहे. पंच नकार देत आहेत. नोट आउट आलाय पंचांकडून. इकडे मात्र वेळेवर मात्र बॅट अगदी क्रीज मध्ये येत असताना योगेश काय सेलिब्रेशन अगदी आपण बघतो. अपील बघा जवळ जवळ जितके पण 38 सर्कल मध्ये स्टंपच्या मागे खेळाडू आपल्या पार्लमेंटात सगळे धावत गेले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये डायरेक्ट हिट परंतु व्यवस्थित पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ होतोय. 4/2 शॉर्ट बॉल होता मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हा देखील बॉल डॉट येतोय. चांगली गोलंदाजी सुपर गोलंदाजी यावेळेस मात्र कीर्तेश घरत. 5 बॉल 4/2 गडी बाद. 54चं टार्गेट आहे. लास्ट बॉल यावेळेस देखील चांगला बॉल. षटक क्रमांक पहिला समाप्त आणि धावफलकचा विचार केला. धावफलक आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 4-2 गडी बाद. चांगली सुरुवात करून देत असताना आता 5 ओव्हर मध्ये बरोबर 10च्या सरासरीने 50 धावेची गरज. बजाव. मास्टर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 4/2 आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली कीर्तेश घरत. जवळजवळ 4 ओव्हर नंतर तो मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या चुका आता मात्र आठवल्या असतील दांडी टीमला. अजूनही मॅच मोठी आहे. चला 6 मिनिटं तुम्ही खर्च केलेले आहेत हे देखील लक्षात घ्या. टायमर ऑन आहे. 19 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील बिरवाडी टीम. नंतर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार आहे. माफ करा निखुंज झालाय गोलंदाजीसाठी. 4/2 1 ओव्हर नंतर बघा टायमर फास्ट आहे. 18 मिनिट आता हे देखील लक्षात घ्या. 1 मिनिट इकडे मात्र फिल्डिंग लावता खर्च केलाय. 18 मिनिटांमध्ये 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. यावेळेस मात्र पहिला बॉल चांगला वेगाने मात्र गेला. कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. सुपर मात्र चेंडू आपण पाहू शकता. यावेळेस गोलंदाज निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलने केले सुरुवात. 1 ओव्हर 1 बॉल. त्यानंतर दुसरा बॉल जास्त वळण घेतोय. पंच इकडे मात्र आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 5 धावा धावपलकावर. हा बघा टप्पा पडल्यावर यावेळेस दुसऱ्या लाईनीच्या त्या बाजूने जिथे मात्र व्हाईटचा इशारा येतोय. यावेळेस शॉर्ट बॉलला चांगला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केलं जाईल. दीपो आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक ॲक्युरेट थ्रो आहे. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 6 धावा धावपलकावर. पहिलं षटक खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. 6/2 जिथे मात्र आपण बघू शकता 2 बॉलचा खेळ होतोय. तिसरा बॉल घेऊन तयार निकुंज आपल्याला पाहायला मिळते. उजवा आणि डावा मैदानाच्या आतमध्ये फ्री क्वार्टरची मॅच. जो संघ विजय होईल तो आपल्याला सुपर 8 मध्ये पाहायला मिळणार. आणि 2 खेळाडू इंडिया ऑल इंडिया आयकॉनचे पाहायला मिळतील. फटका उंच गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. गडबड गडबड पूर्ण गडबड आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार.
थँक्यू डी मास्टर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया नक्की काय घडलंय. फटका उंच गेला होता, डीप मध्ये जीवा घरत होता आणि यावेळेस जीवा घरत ऑफ बॅलन्स पाहायला मिळाला आणि चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. सहाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 15.5 मिनिटं आहेत. 3 ओव्हर 3 बॉल टाकावे लागतील. टीम मितान शिलवम बिरवाडी. फटका इकडे फसलाय, उंच गेलाय, परंतु नो मॅन्स लँड आहे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून येत असताना अगदी मिड विकेट रिजन वरून स्क्वेअर ठिकाणी येतोय. क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 1-4-14 स्कोर कार्ड वर. इथे मंचावर तुषार घरत यांचे स्वागत रोहित राऊत यांच्या हस्ते होते. कुणाचं घेतो का? त्यांचे स्वागत रोहित राऊत हे करतील. खरोखर धन्यवाद राजेश भाऊ, इथे वेळ काढून इथे आले आणि त्यांचंही इथे स्वागत आहे. तसेच कुणाल घरत यांचेही स्वागत आहे. इकडे कुणाल घरत त्यांचे स्वागत करतील रोहित राऊत. खरोखरच अजय राऊत यांचंही इथे स्वागत आहे. लवकर यायचं आहे लगेच. तर अजय राऊत यांचंही स्वागत रोहित राऊत यांच्या हस्ते इथे संपन्न होत आहे. खरोखरच त्यांनी इथे वेळ काढून इथे हजर आले, त्यांचे धन्यवाद. योगेश घरत यांचे इथे स्वागत आहे. योगेश घरत, अमित घरत यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट. धन्यवाद. आणि लगातार 3 मोठी हिट, जिथे आपण बघू शकता षटकार, चौकार आणि चौकार. योगेश पागदरे हे पहिलेच म्हटलं. हॅलो, तुषार घरत केटी यांनी देखील मंचावर यायचं आहे, देखील विनंती असेल. रुपेश घरत यांच्या हस्ते मात्र स्वागत केलं जाईल. दोन ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाला आणि 22-2 मागच्या ओव्हर मध्ये आल्या 18 धावा. 13 मिनिटं 13.5 मिनिटांमध्ये 3 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. टाइमर ऑन आहे हे देखील लक्षात घ्या. मितान शिलवन बिरवाडी, आता 13 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 3 ओव्हर फेकावे लागतील, नाही तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक अतिरिक्त खेळाडू अमित घरत यांचं स्वागत केलं. अमित घरत घ्या प्लीज. ला देखील विनंती असेल. आणि त्याचबरोबर तुषार घरत केटी यांना देखील विनंती असेल, यांचा देखील मंचावर यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. यस, तुषार घरत यांना देखील विनंती असेल, आपण देखील या. यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकनाथ भाऊ यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाते. असे सलग 6 दिवस मात्र या ठिकाणी पाहुणे मंडळी येतील, त्यांचं आपण स्वागत यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर जिथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. आपण बघू शकता दुसऱ्या षटकामध्ये मात्र मोठी ओव्हर आली, 22 पाहायला मिळाला. 7 बॉलमध्ये 16. योगेश अनुभव आहे आणि मी पहिलेच म्हटलं नितांत सेवा केले. दांडी टीमची फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक निकुंज एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. मोठं क्षेत्रफळ आहे जिथे मात्र आपण बघू शकतात 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 24 स्कोर कार्डवर. 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ होता आणि 24 धावा धावपलकावर आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजेच टोटल 22 आणि 22 बॉल मध्ये बनवायचे 30. 22 मध्ये 30 ची गरज. आणखी एक मात्र चांगला फटका खेळला तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक निकुंज एकदा पूर्ण केली आणि यावेळेस ॲक्युरेट थ्रो बरोबर कीर्तेच्या हातामध्ये. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 25. 25 धावा
धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 29 पाहिजेत 21 मध्ये. डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. दोन्ही मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजांनी कमाल केलं तो म्हणजे विक्रांत आणि जीवा गरत, त्या दोघांनाही थांबवण्यात आलंय आतापर्यंत. थोडी अलग रणनीती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली मितान शिलेमान बिरवाडी टीमची. बॅटिंग करताना देखील बॅटिंग ऑर्डर अगदी बदलण्यात आला. गोलंदाजी करताना गोलंदाजी ऑर्डर देखील अगदी बदलण्यात येतोय. हा चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र चेंडू जात असताना सरळ मिड ऑनला 1 रन असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 26-26. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये कीर्तेश घरत कडून पहिल्या षटकामध्ये 4 आणि आताच्या षटकामध्ये 4, टोटल 8 धावा खर्च केल्यात. 2 विकेट त्याच्या नावावर आहेत. 4 बॉलचा खेळ होतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. जिथे मात्र आपण बघू शकता 54चा टार्गेट आहे. 26 पर्यंत गाडी पोहोचलंय. ओ लोवर फुल टॉस बॉल बोनस मिळाला होता, परंतु इकडे फटका तेवढा पॉवरफुल नाही खेळता आला फलंदाजाला. कमकुवत स्ट्रोक आहे. सिंगल पाहायला मिळाली. सिंगलने स्कोरबोर्ड 27-27 स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3. 5 बॉलचा खेळ होतोय. 27 for 2. शेवटचा बॉल असेल. करंट रन रेटचा विचार केला तर 9.53 आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8.33 पाहायला मिळते. बघूया इकडे शेवटच्या बॉलवर काय. शेवटचा बॉल योगेश पागदरे लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. छोटा नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालंय. षटकार 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 33. आता 18 मध्ये 21 धावेची गरज. बजाव. थँक्यू. ओव्हर क्रमांक 3 समाप्त आणि 11च्या सरासरीने 33. आता मात्र 7च्या सरासरीने बनवायचे 21. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आणि जिथे आपण बघितलं जीवा घरत गोलंदाजी मार्क तयार. पचकांडी आणि पहिला बॉल 4थ्या ओव्हरचा टाकला जाईल. आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चेंडू खूप उंचावर लागतोय. अपील केली होती डॉट बॉल येताना. मागच्या मॅच मध्ये जिथे आपण बघू शकता जी कमाल केली होती ना, खऱ्या अर्थाने आता त्या कमालीची गरज आहे जीवा घरत कडून. असं नाही की प्रत्येक मॅच मध्ये खूप चांगला खेळ होईल, परंतु आता खऱ्या अर्थाने गरज आहे. जी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी झाली ती गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. 33/2. आणखीन एक कमालीचा बॉल. टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा दीपेन सध्या तरी मात्र स्ट्रगल करतो. एक बाजूने धावा येतात, दुसऱ्या बाजूने कुठे ना कुठे धावा थांबवल्यात. मी पहिलेच म्हटलं जीवा घरातला आणण्यामध्ये थोडा उशीर केलाय, परंतु हरकत नाही आहे. जेव्हा जेव्हा मात्र गोलंदाजी मार्कवर आणलं असतं, एक चांगलं षटक हाताळलं जातं, एक अपेक्षा असते बिरवाडी गावाच्या प्रेक्षकांची, ती अपेक्षा पूर्ण केली. हा बघा चांगला बॉल. आणखीन एक वेळा डॉट बॉल. काय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत त्याने टोटल 15 बॉल फेकलेत आणि त्याच्यामध्ये त्याने मात्र फक्त 1 वाईड आणि 1 लेग बाईस या 2 धावा पाहायला मिळाल्या. सुपर गोलंदाज जीवा घरत, ब्रँड ऑफ आपण बघू शकता बिरवाडीचा पाहायला मिळतोय. मॅजिकल गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. आणि ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना संघर्ष होता फलंदाज दीपेनचा आणि संघर्ष इकडे संपलाय. विकेट बजाव. मास्टर. नवीन फलंदाज हा देखील डाव्या हाताचा निखिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. जीवा घरत 18 मध्ये 21 ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आला आणि 3 सलग डॉट बॉल, त्यामध्ये 1 विकेट.
15 मध्ये 21. 15 बॉल आणि 21 धावेची गरज. नवीन फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुपर मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 33 वर 3, 3 वर 3 बॉल नंतर हा 3चा आकडा स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे मात्र फटका सजवलाय आणि चेंडू डीप मध्ये येत असताना एकदा पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील मात्र पूर्ण. 2 धाब्याने इकडे मात्र काय होतंय स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाय. स्कोरबोर्ड 35 धावा धावपलकावर. 54चं टार्गेट आहे. 19 बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 14 बॉल मध्ये. 14 बॉल 19 धावा. षटक क्रमांक 4 आणि 5वा बॉल. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता जिथे मात्र फायदा उचलता आला आणि फलंदाजाला आपण पाहू शकतात निखिल अप्रतिम मात्र यावेळेस गोलंदाजी होत असताना, परंतु हा खराब बॉल होता जिथे मात्र फायदा उचलता आला. आणि ॲक्शन रिप्ले मध्ये बघूया आपण काय घडतंय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणं. स्कोरबोर्डचा विचार केला 36. स्कोर कार्डवर 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 18 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 13 बॉल आणि 18ची गरज. जीवा गरज शेवटचा बॉल हाताळण्यासाठी तयार आहे. एक उजवा एक डावा मैदानाच्या आतमध्ये आता थोडी फील्ड प्लॅनिंग बदलत असताना जिथे मात्र योगेश 9 बॉल मध्ये 23 वर खेळतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व राहिलंय फलंदाजी योगेशचं गोलंदाज समोर. तो हा गोलंदाज यावेळेस सुपर बॉल अप्रतिम बॉल डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 समाप्त आणि धावा झाल्या त्या म्हणजेच रेफर मागितल्या बॅटिंग टीमने. पाहूया वाईट बॉल आणि बिमर बॉल साठी रेफर आहे आणि इकडे यूज करताना फेअर बॉल बॅटिंग टीमने इकडे मात्र गमावलं आपलं रेफर. शेवटची ओव्हर आणि 2 ओव्हर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 18. 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करावे लागेल टीम मितांश 11 बिरवाडी जिथे आपण बघू शकता 5ची ओव्हर आहे. यस 4 मिनिटाचा कालावधी आहे जिथे मात्र ओव्हर कंप्लीट करावी लागेल टीम मितांश 11 बिरवाडीला. आणि डब्या हाताचा गोलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे निखिलने. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार करा 37. काय गोलंदाजी केली जीवा गरजने. फक्त 3 धावा खर्च केला. पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या टीमला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 11 धावा आल्या. आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं. 3 धावा खर्च केल्या. आता मात्र 5व्या ओव्हरमध्ये काय होणार. 11-17 सुपर 8 मध्ये जाण्याची लढाई. अगदी आपण पाहू शकतात फ्री क्वार्टरची ही मॅच आजची पहिली रात्र स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर 4 ओव्हर 1 बॉलचा खेळ होतोय. 37 वर 3. यावेळेस फटका उंच खूप गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच केलं जात आहे. विकेट मोठा विकेट येत असताना योगेश पागदरे
बॅक टू द डग आउट एस डी जे मास्टर. अँगडीचं मास्टर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जिग्नेश. बी फास्ट. टाइमर देखील ऑन आहे. 2.5 मिनिटं 4 बॉल फेकावे लागतील हे देखील लक्षात घ्या. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 17 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच जिग्नेश. पुढच्या बॉलवर आला विकेट. विक्रांत तयार. डाव्या हाताचा गोलंदाज. यावेळेस देखील फटका फसला आणि विक्रांत स्वतः येतोय आणि यावेळेस कॅच आउट. आणखीन एक विकेट. सुपर गोलंदाजी. 9 चेंडू आणि 17ची गरज. फलंदाज जात आहे. फलंदाज येत आहे. चला बॅटिंग टीम फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. कमांडीचे मास्टर. थँक्यू. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. काय कमालीची गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये जिथे आपण बघू शकतात मितान शिलवण बिरवाडीचे हे गोलंदाज जीवा गरत आणि विक्रांत. 9 चेंडू 17 धावा आणि चौथा बॉल डिलिव्हर करे. रिवर्स परंतु तिकडे क्षेत्ररक्षक बरोबर तैनात. मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट गेला हातामध्ये आणि इथे क्षेत्ररक्षकावर देखील तेवढा दबाव असतो जेव्हा वेगाने बॉल तुमच्याकडे येतो. हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेमधला पहिला गोलंदाज ज्याने हॅट्रिक इकडे साजरी केलंय विक्रांत ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय एसडीचे. थँक्यू. हॅट्रिक विकेटची हायलाइट आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. आणि हा बघा कॅच दुसऱ्या अटेम्प्टला कॅच केला होता. त्याच्यानंतर फलंदाज जिग्नेश केला आणि हा फटका फसला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि कॅच करतोय. आता मात्र तिसरा विकेटचा विचार केला तर मोहित आलाय. मोहितने रिव्हर्स फटका खूप चांगला खेळला होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये हा बघा कुठे जायची गरज नाही. परफेक्ट त्याच्या हातामध्ये कॅच आउट. 8 मध्ये 17ची गरज. डाव्या हाताचे दोन्ही फलंदाज चेतन आणि निखिल मैदानाच्या आतमध्ये. 37 वर 6 खेळ बदलताना वेळ बदलताना चेतनने या अगोदर खूप चांगली खेळी दाखवली. ते टॅप्स प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला टॅप्स प्रीमियर लीग मध्ये. परंतु बघूया इथे मात्र ती कामगिरी होईल का. इथून मात्र आपल्या टीमसाठी या 17 धावा बनवल्या जातील का. वाळवलाय बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाजाकडे. आणि काय होतंय वाईड अंपायरने दिला आणि जिथे आपण बघू शकता रेफर केलंय फिल्डिंग टीमने. चेक केलं जाईल. अंपायरने केले रेफर. अंपायरने केलं माफ करा.
व्हाईट बॉल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 38 स्कोर कार्डवर आणि 16 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 धावायचा खेळ बाकी आहे. 8 बॉल आणि 16ची गरज. पंचाची कोणी वाद घालू नये, सर्व टीमला विनंती आहे. आणि इथे आपण बघू शकता 8 मध्ये 16 आणि जो वेळ आहे तो वेळ तुम्ही गमावलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला 38 सेकंडमध्ये ठेवावा लागेल. आणि इकडे मात्र क्लीन बोल्ड फुलटस बॉलवर विकेट. आता 7 मध्ये 16ची गरज. यस डीजे मास्टर. थँक्यू. कृतिशील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये मितान शिलवन बिरबाडी टीमला एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. 7 मध्ये 16. सात 16ला फटका परफेक्ट गॅप मध्ये आहे का नाही. आणखीन एक विकेट. 8वा झटका लागलाय. बॅटिंग टीमला ही अख्खी ओव्हर नो स्ट्राईक वरून पाहिली ती म्हणजे निखिलने. आणि इथे आपण बघू शकतात 6 मध्ये 16ची गरज. ओव्हर समाप्त 5 आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये विकेटवर विकेट आणि धावा फक्त खर्च केल्या 5. जीवाने 3 खर्च केल्या. आणि इकडे आपण बघू शकतात विक्रांतने खर्च केल्या त्या म्हणजेच फक्त 2. एका ओव्हरमध्ये 16ची गरज. बजाव. थँक्यू. 6 मध्ये 16ची गरज आणि शेवटच्या ओव्हर आपण पाहू शकतात. गोलंदाज जीवा घरत आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज निखिल स्ट्राईकवर. सहा मध्ये 16. 8 गडी बाद यंग टॅलेंट दांडी. अगदी आपण बघू शकतात पेनल्टी इकडे बसते ती मात्र मितांशी 11 बिरबाडी टीमला. एक प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर आपण बघू शकतात 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि डाव्या हाताचा फलंदाज निखिल स्ट्राईकवर. आणि जीवा घरत आतापर्यंत आजच्या रात्रीमध्ये काय गोलंदाजी केली जीवाने. 18 मध्ये 21 होते. 3 धावा खर्च केल्या. त्याहूनही चांगली गोलंदाजी विक्रांत ठाकूरची पाहायला मिळाली. परंतु फटका फसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट. 9वा झटका दांडी टीमला. यावेळेस निखिल बॅक टू डग आउट. याच डीजे.
थँक्यू. लास्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 16. चमत्कार करावा लागेल आता. फलंदाजाला काहीतरी करून दाखवावं लागेल. मुश्किल आहे, परंतु इकडे काय गोलंदाजी केली. 18-21 वरून मॅच ही फिरवलंय. यावेळेस मात्र मिसफिल्डिंग. एक धावेसाठी येत असताना दोन्ही फलंदाज सिंगल पाहायला मिळते. बायचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 39. आता मात्र 4 मध्ये 15 ची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. क्रिकेटचा खेळ कधी बदलू शकतो आपण पाहू शकता. त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. जीवा घरतला खूप लेट इंट्रोड्यूस केला, परंतु एंट्री लेट परंतु ग्रेट आपल्याला पाहायला मिळाली. जीवा घरतची ज्याप्रमाणे बॅटिंग करताना कीर्तेची एंट्री लेट होती परंतु ग्रेट होती, आणि गोलंदाजी करताना जीवा घरत त्याबरोबर विक्रांत. फटका फसलाय आणि यावेळेस मात्र काय होतंय, चेंडू अडवला जातोय. सिंगल येईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 40-3-14 शेवटची जोडी आहे. आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तर कर्दनकाळ नेहमीच पाहायला मिळतो जीवा घरत. आणि 3 मध्ये 14 धावा. गोलंदाज कसा असावा, गोलंदाज जीवा घरत सारखा असावा. शेवटचा विकेट घेण्याचा प्रयत्न होता आणि इकडे आपण बघू शकता जिथे डॉट बॉल म्हणजेच खेळ खल्लास. आता मात्र फक्त 2 बॉल मध्ये टाकावे लागतील. 2 चेंडू 14 ची गरज. सुपर 8 मध्ये जाण्यापासून 2 बॉल दूर. फक्त 2 बॉल मध्ये टाकावे लागतील. दोन्ही षटकार जरी खेचले तरी इथे मात्र मितांश 11 बिरवाडी विन होणार. आणखीन एक डॉट बॉल शेवटचा बॉल असेल आणि इकडे मात्र सेलिब्रेशन सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रितेश घरत देखील खुश असतील ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते मितांश 11 बिरवाडी. उद्याचे सामने ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग. सामना विन केलाय तो म्हणजेच मितांश 11 बिरवाडी टीमने 18 मध्ये 21 आणि त्या 18 मध्ये 21 मात्र बनवून दिला नाही. जीवा घरत काय कमालीची गोलंदाजी, विक्रांतची कमालीची गोलंदाजी. उद्याच्या दिवसामध्ये ठीक बरोबर 4:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. 4:45 ला टॉस केला जाईल आणि 5 वाजता मॅच सुरू होणार. जो संघ उशीर राहील त्याला पेनल्टी बसेल. स्ट्रिक्ट नियम आहेत. गोट्या कीर्तेश घरत यांना विनंती करेल कृपया करून मॅन ऑफ द मॅच